क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियर पॉवर प्लांट्स. पहिला आहे बघा थर्मल रिएक्टर. दोन मेन टाइप आहेत, थर्मल रिएक्टर आहे, फास्ट ब्रीडर रिएक्टर. थर्मल रिएक्टर मध्ये 3 आहेत, त्याच्यानंतर फास्ट ब्रीडर रिएक्टर मध्ये एकच आहे. ठीक आहे. फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियर पॉवर प्लांट थर्मल रिएक्टर, त्याच्यामध्ये प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टर इन ब्रॅकेट PWR पॉवर प्लांट. थर्मल रिएक्टरचा पहिला टाइप प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टर पॉवर प्लांट, बी बॉइलिंग वॉटर रिएक्टर BWR पॉवर प्लांट, सी गॅस कूल्ड रिएक्टर GCR पॉवर प्लांट. त्याच्यानंतर सेकंड आहे फास्ट ब्रीडर रिएक्टर, त्याच्यामध्ये लिक्विड मेटल फास्ट ब्रीडर रिएक्टर. त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे बघा, लिक्विड मेटल फास्ट ब्रीडर रिएक्टर LMFBR. लिक्विड मेटल फास्ट ब्रीडर रिएक्टर. ठीक आहे. मेन दोन टाइप कुठले कुठले आहेत, थर्मल रिएक्टर अँड फास्ट ब्रीडर रिएक्टर. थर्मल रिएक्टर मध्ये 3 टाइप, प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टर PWR पॉवर प्लांट, बॉयलर वॉटर रिएक्टर पॉवर प्लांट, थर्ड गॅस कूल्ड रिएक्टर पॉवर प्लांट. नेक्स्ट फास्ट ब्रीडर रिएक्टर, त्याच्यामध्ये लिक्विड मेटल फास्ट ब्रीडर रिएक्टर, शॉर्ट फॉर्म LMFBR. ठीक आहे. हे झाल्याचं क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे इंट्रोडक्शन ऑफ रेग्युलेटिंग एजन्सीज अँड रेग्युलेशन. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट, त्याच्यामध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जीचा यूज करून हीट तयार करतो. ठीक आहे. मग ही हीट कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी काही गव्हर्नमेंटनं काही एजन्सी तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. मग त्या एजन्सीचा स्टडी आपण करणार आहे, त्याचे ऍक्ट्स काय, रूल काय काय. ठीक आहे. हे जे आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ह्याच्यामध्ये आपण न्यूक्लिअर फिशन किंवा न्यूक्लिअर फ्युजन, अणुऊर्जा येते लक्षात मराठीमध्ये, ह्याचा यूज करून हीट तयार करतो. ठीक आहे. त्या हीटच्या सहाय्यानं पाणी गरम करतोय, स्टीम तयार करतोय आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. मग हे करण्यासाठी गव्हर्नमेंट कडून परमिशन असणं गरजेचं आहे, किंवा याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटनं काही एजन्सीज इन्स्टॉल केलेल्या आहेत. ठीक आहे. त्या एजन्सी कोणत्या कोणत्या आपण बघूया. पहिले आहे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड AERB. ठीक आहे. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, MCQ वगैरे विचारतात, शॉर्ट फॉर्म त्याचा. ठीक आहे. AERB पहिला आहे. द मिशन ऑफ द AERB इज टू एन्श्योर द यूज ऑफ आयोनायझिंग रेडिएशन अँड न्यूक्लिअर एनर्जी इन इंडिया does not cause under risk to the health of people is the environment and the environment. ठीक आहे. पहिलं काय मिशन आहे बघा AERB चं, की न्यूक्लिअर एनर्जी आणि त्याचं जे रेडिएशन आहे त्या रेडिएशननं रिस्क होऊ नये हेल्थ साठी, भारतातले जी लोक आहेत त्यांच्या हेल्थ साठी ते हजार्डस होऊ नये, हे पहिलं मिशन आहे. त्याच्यासाठी AERB ची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. त्याचा पहिला ऍक्ट काय आहे बघा, आलं लक्षात. ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड कशासाठी स्थापन केले, तर मिशन ऑफ द, परत एकदा बघा, द मिशन ऑफ द AERB इज टू एन्श्योर द यूज ऑफ आयोनायझिंग रेडिएशन अँड न्यूक्लिअर एनर्जी इन इंडिया डज नॉट कॉज अंडर द रिस्क टू द हेल्थ ऑफ पीपल अँड एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट आणि जे लोक आहेत त्यांना रिस्क होऊ नये कशाची, आयोनायझेशन रेडिएशन अँड न्यूक्लिअर एनर्जीची. ठीक आहे. न्यूक्लिअर एनर्जी घातक असते, इथे लक्षात बघा, न्यूक्लिअर एनर्जी असते ते घातक असते. ठीक आहे. त्यामुळे त्याचा यूज, त्याचे जे आहे त्याच्या वापरामुळं सिद्धी जमदाडे हर्टिजवर प्रॉब्लेम. सिद्धी जमदाडे. ठीक आहे. समजलं. ॲटॉमिक एनर्जीचं मिशन काय आहे, की जी न्यूक्लिअर एनर्जी आहे, ठीक आहे, न्यूक्लिअर एनर्जी किंवा आयोनायझेशन रेडिएशन जे आहे त्याचा
त्याची जी रिस्क आहे ती होऊ नये. कशासाठी तर पीपल आणि एन्व्हायरमेंट साठी. ह्याच्यासाठी ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड स्थापन केलेलं आहे. त्याचं ऍक्ट बघा. The Atomic Energy Act provides for the development, control, and use of atomic energy for the welfare of people of India and for further peaceful uses and matter connected with. आता atomic energy जो आहे ऍक्ट तो काय करतोय तर डेव्हलपमेंट, कंट्रोल अँड यूज ऑफ atomic एनर्जी. जी atomic एनर्जी आहे ते लोकांच्या, भारतातले जे लोक आहेत त्यांच्या वेलफेअर साठी डेव्हलप करायची आहे आणि त्याचा यूज करायचा आहे. ठीक आहे. काय लिहिले बघा. ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट प्रोव्हाइड फॉर द डेव्हलपमेंट, कंट्रोल अँड यूज ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर द वेलफेअर ऑफ पीपल ऑफ इंडिया अँड फॉर अदर पीसफुल युजेस अँड मॅटर्स कनेक्टेड विथ. म्हणजे चांगल्या कामासाठीच फक्त त्याचा यूज करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा. इट प्रोव्हाइड द बेसिक रेग्युलेटरी फ्रेमवर्क फॉर ऑल ऍक्टिव्हिटी रिलेटेड टू ॲटॉमिक एनर्जी प्रोग्राम. ठीक आहे. म्हणजे जे ॲटॉमिक रिलेटेड एनर्जीचे प्रोग्राम जे आहेत, बाकीचे जे प्रोग्राम आहेत त्याला काय करते, ही ऍक्टिव्हिटी रिलेट करते. ठीक आहे. अँड यूज ऑफ आयोनायझिंग रेडिएशन इन इंडिया ऑफ द 32 सेक्शन्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट दोज रिलेटेड टू सेफ्टी सेक्शन. म्हणजे 32 जे सेक्शन आहेत इंडियातले ते कशाच्या रिलेटेड आहेत, सेफ्टी सेक्शन. म्हणजे ॲटॉमिक एनर्जी यूज करताना त्याच्यामध्ये कोणती कोणती सेफ्टी असली पाहिजे ह्याचे किती सेक्शन आहेत, 32 सेक्शन आहेत. ठीक आहे. पुढचं बघा. Pursuant to the Atomic Energy Act, the Atomic Energy Regulatory Board AERB designated by the central government is the competent authority as the regulatory body for granting renewable withdrawal and revocation of consent for nuclear and radiation फॅसिलिटी. ठीक आहे. म्हणजे ही जी आहे ती गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची बॉडी आहे. ठीक आहे. त्यांना काय काय अथॉरिटी आहे तर रिन्युअल करायची, विड्रॉल करायची, ग्रँट करायची. ठीक आहे. आणि रिव्हॅकेशन म्हणजे त्याचं पुन्हा स्थापन करायचं. ठीक आहे. ह्याचे जे ऍक्ट आहेत किंवा ह्याचं जे अथॉरिटी आहे ते कुणाला आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा. द रेग्युलेटरी बॉडी ऑल्सो एक्सरसाइज कंट्रोल ओव्हर nuclear installation and use of the radioactive substances and radiation energy plants outside such installation. आता ह्याच्यामध्ये आणखी काय काय इन्स्टॉल केलेलं आहे तर न्यूक्लिअर इन्स्टॉलेशन अँड यूज ऑफ रेडिएक्टिव्ह सबस्टन्स. म्हणजे जे रेडिएक्टिव्ह सबस्टन्स आहेत ते गव्हर्नमेंटने डिफाईन करून दिलेले जे रेडिएक्टिव्ह सबस्टन्स आहेत त्याचाच यूज आपण कशासाठी करायचा तर रेडिएशन निर्माण करण्यासाठी किंवा हीट एनर्जी तयार करण्यासाठी. ठीक आहे. हे झालं तुमचं AERBच्या रिलेटेड झालं. ठीक आहे. ही काय आहे तर गव्हर्नमेंटची अथॉरिटी आहे. त्याच्यामध्ये ते काय काय करू शकतात, ग्रँट करू शकतात, रिन्युअल करू शकतात, विड्रॉल करू शकतात आणि रिव्हॅकेशन ऑफ कन्सर्न म्हणजे त्याचं पुनर्स्थापन सुद्धा आपण करू शकतो. ही अथॉरिटी कोणाला आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रूल्स बघा. The central government has appointed Chairman Atomic Energy Regulatory Board AERB as the component authority to exercise the power conferred on the component authority in the following rules. म्हणजे याचा जो चेअरमन आहे त्या चेअरमननी काहीतरी रूल्स डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. ते कुठले कुठले रूल्स आहेत बघू आपण. पहिला आहे ॲटॉमिक एनर्जी रेडिएशन प्रोटेक्शन रूल्स 2004. त्याच्यानंतर Atomic Energy Factories Rules 1996, Atomic Energy Safe Disposal and Radioactive Waste Rule 1987. त्याच्यानंतर Atomic Energy Working of Mines, Mineral and Handling of Prescribed Substance Rules 1984. म्हणजे हे जे 4 रूल्स आहेत हे रूल्स कुणी डिफाईन केलेले आहेत तर चेअरमन. कशाचा AERBचे जे चेअरमन आहेत त्यांनी हे रूल डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. पहिला कुठला आहे ॲटॉमिक एनर्जी रेडिएशन प्रोटेक्शन रूल 2004. त्याच्यानंतर ॲटॉमिक एनर्जी फॅक्टरीज रूल्स 1996. त्याच्यानंतर ॲटॉमिक एनर्जी सेफ डिस्पोजल ऑफ रेडिएक्टिव्ह. त्याच्यानंतर
radioactive waste rule 1987, and atomic energy working of mines, mineral and handling of prescribed substance rules 1984. ठीक आहे, हे झालं तुमचं AERB. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड एजन्सी कुठली आहे बघा, इंटरनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, IAEA, इंटरनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काय म्हणलंय, द IAEA वॉज created in 1957 in the response to the deep fears and expectations generated by the discoveries uses of nuclear technology. आता ही IAEA ही कशासाठी डेव्हलप केली तर फिअर म्हणजे भीती आणि एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा. ठीक आहे, कोणाकडून, डिस्कवरी जनरेटेड बाय द डिस्कवरी युजेस ऑफ द न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. हे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जे यूज करतात त्यांच्या भीतीपोटी आणि एक्सपेक्टेशन म्हणजे त्यांच्या अपेक्षेमुळे इंटरनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली. कधी मध्ये 1957 साली. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, द एजन्सीज जेनेसिस was US President Eisenhower in Atoms for Peace address to the General Assembly of the United Nations on 8 December 1953. ह्याचा जो पहिला जो प्रस्ताव आहे तो कोणी दिलेला आहे तर प्रेसिडेंट आयसेनहाउस नाव आहे. ॲटम्स फॉर पीस ॲड्रेस टू द जनरल असेंब्ली ऑफ द जनरल असेंब्ली मध्ये त्यानं युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्ली मध्ये त्यांनी हा मुद्दा प्रस्थापित केला. कशाचा तर इंटरनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचा. कधी, 8 डिसेंबर 1953 ला. कशासाठी तर ह्याची जी भीती आहे त्या एनर्जीच्या यूज बद्दल, हे कुणी सांगितलं तर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जे जे यूज करतात त्यांनी काय सांगितलं तर ह्याची गैरवापर होऊ शकतो. मग तो गैरवापर टाळण्यासाठी त्यांनी इंटरनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना केली. कधी, 1957 साली. त्याचा प्रस्ताव कधी देण्यात आला तर 8 डिसेंबर 1953 साली. कुठं दिला तर तो युनायटेड नेशन मध्ये. ठीक आहे, कोणी दिला तर प्रेसिडेंट आयसेनहावर यांनी. कधी दिला, 8 डिसेंबर 1953, आणि इम्प्लिमेंट कधी झाला तर 1957 मध्ये. ठीक आहे, वाइडली नोन ॲज द वर्ल्ड्स ॲटम्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन विदिन द युनायटेड नेशन फॅमिली. The IAEA is the international center for the cooperation in the nuclear field. आता पहिल्यांदा UK मध्ये हे युनायटेड किंगडम, ठीक आहे, युनायटेड नेशन किंवा युनायटेड किंगडम मध्ये हा डेव्हलप झाला कायदा. त्यामुळे तो इंटरनॅशनल सेंटर झालं त्याचं. ठीक आहे, पहिल्यांदा तिथं क्रिएट केल्यामुळे किंवा इम्प्लिमेंट केल्यामुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर द एजन्सी वर्क विदिन इट्स मेंबर स्टेट्स अँड मल्टिपल partners worldwide to the promote the safe, secure and peaceful use of the nuclear technology. मग त्याच्यानंतर ह्यांनी देशांतर्गत काय केलं, छोटे छोटे एजन्सी तयार करून त्याच्यामध्ये पार्टनर तयार केले आणि ह्या न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचा यूज कसा करायचा ह्याच्याबद्दल त्यांनी ट्रेनिंग चालू केलं. ठीक आहे, हे झाली तुमची इंटरनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी IAEA. ठीक आहे, परत एकदा सांगतो थोडक्यात बघा. It is created in 1957. Who has created? President Eisenhower. ठीक आहे, कशासाठी केलं तर जे ॲटॉमिक एनर्जी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी यूज करतात त्याच्या जे काही ड्रॉबॅक आला त्याच्यामधून जी भीती निर्माण झाली त्या भीतीवरती कंट्रोल ठेवण्यासाठी हा कायदा त्यांनी इम्प्लिमेंट आणला. कधी, 8 डिसेंबर 1957 साली. आणि तो त्याचा प्रस्ताव कधी दिलता तर 8 डिसेंबर 1953 ला. कोणी दिलता? प्रेसिडेंट आयसेनहावर. ठीक आहे, त्याच्यानंतर ही त्या युनायटेड किंगडम मध्ये वाईडली यूज केली जावं लागली आणि त्याला काय म्हणलं जातं, इंटरनॅशनल सेंटर फॉर कोऑपरेशन इन द न्यूक्लिअर फील्ड. म्हणजे न्यूक्लिअर फील्डचं समजा जे काही यूज करायचं आहे तर ह्याला इंटरनॅशनल सेंटर म्हणून नाव देण्यात आलं. त्याच्यानंतर द एजन्सी वर्क विथ इट्स मेंबर स्टेट अँड मल्टिपल पार्टनर. म्हणजे हिने हळूहळू काय केले, वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि त्याचे पार्टनर तयार केले आणि वर्ल्ड वाईड ह्या एजन्सीचा आपण यूज करू लागलो. ठीक आहे, हा झाला तुमचा चॅप्टर नंबर